मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। कारण ज्यांना पती व वडील नाही त्यांना ई-केवायसी करण्यासाठी लवकरात लवकर मुदतवाढ दिली जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे व आदितीताई तटकरे यांनी हेही सांगितलं आहे की काही कागदपत्रे असणार आहे ते अपलोड करून तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता। कारण की आपण त्यामध्ये अपडेट केलं आहे की पतीचं किंवा त्यांच्या वडिलांचं नाव त्यामध्ये केवायसी केलं जाईल, मात्र आता त्यामध्ये अनेक अडचणी येतात। साधारणपणे रोज 4 ते 5 लाख महिलांचे ई-केवायसीची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे। साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई-केवायसीची प्रक्रिया झालेली आहे। ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत। त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत। त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। नाही, अशा 18 नोव्हेंबर पर्यंत साधारणपणे ई-केवायसीची प्रक्रिया आहे। त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र काही कोकणाच्या परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली या संबंध परिस्थितीमध्ये कायकांचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये, तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच आहात। परंतु अजूनही कोणते GR निघाला नाही। हा GR कधी निघणार आहे, कारण मुदतवाढ कधीपर्यंत होऊ शकते किंवा जी शेवटची तारीख सांगितली होती 18 नोव्हेंबर त्याच्या आधी ही मुदतवाढ मिळणार का याबद्दल काही अपडेट आहे का हे सर्व लाडक्या बहिणी विचारत आहे। तर लाडक्या बहिणींनो तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर वेबसाईट चालू आहे, तुम्ही ई-केवायसी करून घ्यायची आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही ई-केवायसी करण्याची मुदतवाढ देण्यात येणार आहे असे आदितीताई तटकरे यांनी सांगितलं होतं। परंतु ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाही त्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण कशी करायची आहे, तर वेबसाईटवरती काम सुरू आहे अशी माहिती मिळत आहे व ह्या वेबसाईटवरती जेव्हा अपडेशन होईल तुम्हाला तुमच्या पतीचं जे डेथ सर्टिफिकेट असेल म्हणजे पती किंवा वडील हयात नसतील तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट डिवोर्स झाला असेल तर त्या रिलेटेड कागदपत्र द्यावे लागणार आहेत व याबद्दल लवकरात लवकर GR काढायला पाहिजे आहे। कारण 18 नोव्हेंबर ही शेवटची तारीख दिली असून बऱ्याच लाडक्या बहिणींची अजूनही ई-केवायसी पूर्ण झालेली नाही। फक्त 1 कोटी लाडक्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण झाली असून जवळजवळ 1.5 कोटी लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया अजूनही सुरू झालेली म्हणजे केलेली नाही। तुम्ही फर्स्ट स्टेप तरी करून घ्यायचे आहे जेणेकरून हे जे काही लाभार्थी आधार क्रमांक कॅपचे त्यानंतर मी सहमत असून तुमचं OTPचं तुमची फर्स्ट स्टेप करून घ्या जेणेकरून जेव्हा वडील व पती नाहीत अशा लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी सुरू होईल त्यावेळेस लवकरात लवकर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल। पण त्याआधी तुम्ही जे डॉक्युमेंट्स सांगितले होते जे डॉक्युमेंट्स म्हणजे कोणते डेथ सर्टिफिकेट असो किंवा डिवोर्स रिलेटेड जे काही डॉक्युमेंट्स असो ते पूर्णपणे तुमच्याजवळ काढून घ्यायचे आहेत जेणेकरून नंतर कोणतेही कन्फ्युजन किंवा कोणतेही तुम्हाला ताण पडणार नाही। आदितीताई तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की मुदतवाढ होणार आहे, त्यानंतर ज्यांना पती व वडील नाही त्यांची ई-केवायसी सुद्धा लवकर होणार आहे। परंतु अशा लाडक्या बहिणी सुद्धा आहेत की ज्यांचे पती त्यांना सोडून गेलेले आहेत, पती हयात आहेत पण ते वेगळे राहतात, डिवोर्स झालेला नाही, तर अशा लाडक्या बहिणींचा प्रश्न सुद्धा लवकरात लवकर सोडवले झाले पाहिजे। कारण अशा लाडक्या बहिणीची संख्या सुद्धा भरपूर आहे। तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे का नाही नक्कीच सांगायचं आहे आणि तुमची ई-केवायसी करताना काही तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे किंवा तुम्हाला काही शंका असतील तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेअर करा व आपल्याला सबस्क्राईब करा।